नमस्कार मंडळी, मी चैतालीज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण साऊथ इंडियनची फेमस लाल चटणी बघणार आहोत। ही तीच चटणी आहे जी आपण हॉटेलमध्ये पुन्हा पुन्हा मागून खातो। सगळ्यांनाच आवडते ही चटणी। तर ह्या चटणीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं डोशाचं बॅटर कसं बनवायचं आणि पेपर डोसा कसा बनवायचा, तसेच मसाला डोसाची पूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे। त्यासोबत ही चटणी देखील दाखवली होती। तर या चटणीची रेसिपी मी या व्हिडिओमध्ये शेअर करते। तर ही चटणी तुम्ही एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल, तुम्हाला नक्कीच ही चटणी खूप आवडेल। तर तुम्ही ही डोसा बॅटर आणि मसाला डोसाची रेसिपी बघितली नसेल तर चॅनलवर ती रेसिपी आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। ही चटणी चवीला एवढी भन्नाट लागते ना की आपण इडली डोसा जेव्हा बनवतो त्यावेळेस इडली डोशापेक्षा चटणी जास्त खाल्ली जाते। तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि मग सांगा कशी झाली ती आणि तुम्हाला आवडली का। ही रेसिपी तुम्ही भातासोबत सुद्धा ट्राय करू शकता ही चटणी। तर चला तर आता आपण ह्या छान अशा रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला मी इथे पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे। मंद आचेवरच गरम व्हायला ठेवलं आहे तेल। त्यामध्ये उडदाची डाळ टाकली 1 चमचा, 2 चमचे मी इथे 2 छोटे चमचे हरभरा डाळ घेतली आहे, ती देखील तेलामध्ये घालून घेतली आहे। आता एक एक करून जेवढंही टाकायचं ते सगळं मंद आचेवरच परतून घ्यायचं आपल्याला। म्हणजे थोडंसं इथे मी गॅस कमीच आहे आणि लगेचच मी इथे लसूण देखील टाकून दिला आहे, म्हणजे सगळं सोबतच परतलं जाईल। फक्त एक मागोमाग तुम्हाला सहज दिसेल म्हणून। त्यानंतर मी 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकल्या। लसूण चांगला लागतो या रेसिपीमध्ये, कांदा लसूण। आणि त्यानंतर आल्याचे 2 ते 3 तुकडे टाकले, 2 लाल सुक्या मिरच्या टाकल्या आणि सोबतच आता मी 2 कांदे उभे कट करून घेतले। जास्त काही पातळ केलं नाही आहे, थोडं जाडसरच ठेवलं आहे। आणि मग आता हे सगळं आपण तेलामध्ये परतवून घेतोय। आता कांदा छान परतून घ्यायचा आहे, जास्त काही नरम नाही होऊ द्यायचं आहे, तुम्हाला पुढे दाखवतेच कसं ते। आणि नंतर लगेचच आता यामध्ये आपण इथे टोमॅटो घालून घेणार आहे। तर कांदा आणि टोमॅटो महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे आणि साऊथ इंडियन रेसिपी म्हटल्यावर उडदाची डाळ वगैरे आलेच। तर आता मी इथे बारीक टोमॅटो कट करून घेतला आहे, जास्त बारीक नाही केलं आहे हे बघा, कारण कांदा आणि टोमॅटो थोडं जाड ठेवलं आहे। हे सगळं आता आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, त्यामुळे मग छान ते मऊसूत होईल। मग त्यामुळे एवढं काय त्याला पातळ कट करायची किंवा पातळ एवढे त्याचे स्लाइस करायची गरज पडत नाही। हे सगळं मी एकजीव करून घेते, जास्त काही नाही, वरचेवर एकजीव करून घेते। पुढे आपल्याला करणारच आहोत, सारखं परतून घेणार आहोत। आता कांदा टोमॅटो मऊसूत होण्यासाठी इथे मी मीठ घालून घेतलं आहे। मीठ मी सगळं आत्ताच टाकलं आहे, नंतर नाही टाकणार आहे मीठ मी। त्यानंतर याची चव अजून वाढवण्यासाठी इथे मी कोथिंबीरच्या काड्या घेतल्या, कोथिंबीर नाही टाकली। आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथे या कोथिंबीरच्या काड्या स्किप करू शकता। आणि हे सगळं आता मीठ सगळं या जिन्नसला चोळून घेऊया, मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळीकडे लागलं जाईल मीठ। त्यानंतर लाल तिखट टाकून घेतलं आहे मी, हे मी तेलात नाही टाकलं आहे, तेवढं लक्षात ठेवा, वरतून टाकलं आहे। थोडीशी धणे पावडर टाकली, जास्त नाही टाकली। लाल तिखट तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला किती तिखट पाहिजे किती त्यानुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता। मी 1 चमचा टाकला आहे छोटासा। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, छान मंद आचेवरच सगळं परतून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी सुटायला लागलं याला, तुम्ही बघू शकता। आणि आता यात जास्त नाही, मी एक छोटीशी वाटी घेतली, म्हणजे 2 ते 3 चमचे असं, म्हणजे ती छोटी अर्धी वाटी मी यात पाणी घालून घेतलं आहे। म्हणजे कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला हे शिजवायचं आहे। हे बघा, आता जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला दाखवते। याला 5 ते 6 मिनटं लागतात हे शिजायला, परंतु मग मी इथे तुम्हाला लगेचच झाकण काढून दाखवलं थोडं फास्ट। आणि मग बघा असं सगळं पाणी, जेवढं पाणी सुटतं थोड्या वेळाने आणि सगळं पाणी आटलं जातं। हे बघा, अशा प्रकारे सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि सगळं मिश्रण आपल्याला बाजूला ठेवून आता थंड करून घ्यायचं आहे। लगेचच गरमागरम मिक्सरला लावायचं नाही आहे। हे बघा, असं थोडं पसरवून मध्ये थोडं हलवत असं थंड करून घेतलं मी हे सगळं मिश्रण। आणि आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया।
तर ही चटणी फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस किंवा मग आता उन्हाळा आहे त्यामुळे एवढे दिवस नाही, 4-5 दिवस राहते. आणि जर इतर दिवशी हिवाळ्यात वगैरे केले तर आरामात 8 दिवस टिकते फ्रीजमध्ये. आणि यात कांदा टोमॅटो असल्यामुळे याला जास्त लवकरात लवकर वापरणं तेच बरं राहील. आता यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी टाकलं आहे, फक्त पॅन धुवून घेतला आहे, म्हणजे पॅनला जो मसाला लागलेला होता तो. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याला बारीक करून घ्यायचं आहे, जास्तीचं पाणी घालायचं नाही आहे. हे बघा असं हे सगळं काढून घेतलं आहे. मी मोठ्याच मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे कारण मी भरपूर सारी चटणी बनवली आहे. आणि तुम्ही जेव्हा घरी ट्राय कराल ना तेव्हा तुम्हाला खरं सांगते ह्या चटणीसोबत चटणीच जास्त मागतील सगळे, पण सगळेजण चटणी जास्त खातील कारण चटणी एवढी भन्नाट लागते ना चवीला. आता मी एका पातेल्यात सगळी चटणी काढून घेतली आहे. आणि त्यानंतर आता वेळ आहे ती तडका देण्याची. चटणीला तडकासुद्धा महत्त्वाचा आहे. तर इथे मी तडका पॅनमध्ये इथे मी तेल तापवून घेतलं. त्यामध्ये जिरे मोहरी घातले. तर तुम्हाला साऊथ इंडियन रेसिपीला माहीत असेल जिऱ्यापेक्षा मोहरी खूप लागते या रेसिपींसाठी. मी जास्तीची मोहरी घालून घेतली आहे. लाल सुक्या मिरच्यांचे थोडे तुकडे करून घेतले, नाही केले तुकडे तरी चालेल, पण मग तडका पॅनमध्ये बसत नव्हते म्हणून मी तुकडे केले. कढीपत्ता घालून घेतला आहे ताजा फ्रेश असा. आणि आता हे सगळं आपल्याला कमी गॅसवर छान याला तडका द्यायचा आहे. आणि त्यानंतर हा तडका तयार आहे तो आता आपण चटणीवर घालून घेतला आहे. बघा किती छान अशी चटणी तयार झाली आपली. दिसायलाही किती सुंदर दिसते आणि चवीला तुम्ही बघाल तर खूप छान लागते, अगदी हॉटेलसारखी. तुम्ही जेव्हा साऊथ इंडियन हॉटेलमध्ये जाल किंवा मग साऊथ इंडियन डिश जेव्हा तुम्ही कुठे खाल तर तिथे जी चटणी असते अगदी त्याच चटणीसारखी लागते. नेहमी हॉटेलमध्ये हीच रेसिपी ट्राय केली जाते. आणि जेव्हा मला ही रेसिपी समजली आणि ही चटणी करून बघितली तेव्हा म्हटलं चला तुमच्यासोबतही ही रेसिपी शेअर करावा. आणि आता ही घरच्या सगळ्यांची फेवरेट झाली आहे. आणि इडली डोश्यासोबतच नाही तर आपण व्हाईट राईस करतो, साधा भात, त्यासोबतसुद्धा चवीला अतिशय भन्नाट लागते ही. यामुळे आता उन्हाळ्याचे दिवस आहे, काही खाल्लं नाही गेलं तरी चालेल, पण ह्या चटणीसोबत हलके फुलके असे डोसे किंवा मग हलका भात असं मग ते जेवण आपल्याला भरपूर छान जेवण जातं. आता इथे मी पेपर डोसे बनवून घेतले. मसाला डोसा बनवला होता आणि पेपर डोसा देखील बनवला होता, त्यासोबतच ही चटणी बनवली होती. तर मी डोशाची रेसिपी मगाशी सांगितल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये दिलीच आहे, तिथे तुम्ही जाऊन बघा. बॅटरसुद्धा कसं बनवायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे. आणि हे बघा भन्नाट अशी चटणी डोशासोबत एन्जॉय करण्यासाठी तयार आहे. इडलीसोबतसुद्धा ही चविष्ट लागते. आणि आपण जी रांडळाची चटणी बनवतो त्यापेक्षाही ही चटणी खूप छान लागते. तर अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सगळ्यांना ही चटणी नक्की आवडेल. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या साऊथ इंडियन चटणीला तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती चटणी आणि सगळ्यांना किती आवडली. तर ह्या चटणीसाठी एक लाईक करा आणि इथपर्यंत आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इडली डोसा तसेच भातासोबत या चटणीला एन्जॉय करा. थँक्यू.